माझा सुद्धा व्यवसाय भाजीचा आहे, पण मी भावनिक उन्मत्त मागत नाही. माझा हा चळवळीचा विषय आहे आणि पक्षातील लोक आहेत, आम्ही त्यांच्याकडे राजकीय पाठबळ आहे, त्यामुळे त्यांच्याकडे पैसा आहे, ते धनदानक्यांच्या समोर उभं राहणं हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही इथपर्यंत आज उभे आहोत. आम्हाला एवढंच वाटतं की आज आमचा विजय आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आदिवासी न्यूज आणि एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असताना लोणावळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव पडल्याने या प्रभागामध्ये गरीब घराण्यातील आणि गेल्या 20 वर्षापासून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तसेच गरीब जनतेच्या न्यायासाठी लढा देणाऱ्या चळवळीच्या कार्यकर्त्या श्रीमती सुरेखा कोंडूमाडे या लोणावळा नगर परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार राहिले आहेत. त्यांनी अनेक सामाजिक व विकास कामे केले आहेत. याचा विचार करूनच येथील गोरगरीब जनता त्यांना निवडून आणण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. तर थोडक्यात पाहूया सुरेखा कोंडूमाडे यांची मुलाखत. निवडणुका होत आहेत, या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार प्रभाग 11 मध्ये, तर आपण निवडणूक लढवतात ती निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला का वाटलं आणि निवडणूक लढवण्याचा काय हेतू आहे? आज जे आगामी नगर परिषदेची निवडणूक होते, खंडाळ्यातून प्रभाग क्रमांक 11 या प्रभागामधून आज निवडणुकीसाठी आम्ही इथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, तर आमची जी खरी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर, त्या प्रश्नांवर आमचा कोणी प्रश्न सोडत नाही, म्हणून त्याच्यासाठी आम्हाला आज हे नेतृत्व उभं करण्याची गरज आहे. आणि हे आम्ही स्वतःहून उभं केलेलं नाही, तर आमच्या ह्या 9 वर्षाच्या लढ्यातून आमच्या गावातील सर्व नागरिकांनी आम्हाला सुचवलेलं आहे की तुमचा जो लढा आहे त्या लढ्यातून तुम्ही उभं राहा. आपला संघर्ष नेहमीच आहे आणि त्या संघर्षातून आपलं काहीतरी प्रश्न सुटतील, म्हणून आज हे उमेदवारी आम्ही दिलेले आहे. आपल्याकडे जे प्रभाग 11 मध्ये जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत हे काहीतरी साधारणतः फळं विकतात, भाजी विकतात, असं एक मतदारांना भावनिक बनवतात. तर ह्या मतदारांना तुम्ही ह्याबद्दल काय सांगाल? मतदारांना मी एवढंच सांगू इच्छिते की माझा सुद्धा व्यवसाय भाजीचा आहे, पण मी भावनिक उन्मत्त मागत नाही. माझा हा चळवळीचा विषय आहे आणि गेली 9 वर्ष सतत लढा दिल्यामुळे आमच्या स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण गावाचे प्रश्न, आमच्या इथे पाण्याचा प्रश्न आहे, जी बेसिक गरज आहे. आज लाईट, पाणी झालं आणि घरकुल योजना, अशा बऱ्याचशा योजना कोणत्याही फंडातून, खासदार आमदार फंडातून आमच्यासाठी राबवल्या गेल्या नाहीत आणि त्या याव्या यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही भावनिक उन्मत्त मागत नाही, तर लोकांना सगळ्यांना माहीत आहे की आम्ही चळवळीतून उभे आहोत आणि कोणत्याही राजकीय पाठबळ नसून सुद्धा आम्ही सन्माननीय माऊली साहेब सोनवणे नगर परिषद जमीन हक्क नगर परिषद यांच्या माध्यमातून यांच्या थ्रू आम्ही ही निवडणूक आहे ती लढवत आहोत आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलेले आहे. तसेच आमच्या पूर्ण नागरिकांनी सुद्धा प्रोत्साहन दिले आहे. आम्ही फक्त मतदारांकडे बघून या निवडणुकीस उभे आहोत आणि आमचा लढा हा पूर्ण गावात माहिती आहे की आम्ही आमची जमीन आहे, जी घराखाली जमीन आहे ती आमच्या स्वबळावर आम्ही ती आमच्या नावे केलेली आहे आणि आम्ही याच्याच बळावर हे मतदान लढत आहोत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा पक्षाचा सपोर्ट नाही आणि आम्हाला त्याची गरजही वाटत नाही. आम्ही अपक्ष आहोत आणि आमचे पूर्ण मतदार आमच्या सोबत आहेत. मी माय माऊलींना विनंती करेल की मला ह्या संघातून, या आपल्या खंडाळा वार्डातून निवडून द्यावं आणि मी या गोरगरिबांच्या प्रश्नांवर काम करणार आहे. पालिकेमध्ये आपण निवडणूक लढवतात, तर आपण आपलं शिक्षण किती झालेलं आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये किती टोटली मतदान आहे आपल्या प्रभागामध्ये आणि आपण केलेला विकास कामं आहेत किंवा जे आपण संघटनेच्या माध्यमातून कामं करतात हे कामाचा तपशील आणि मतदारांना तुम्हाला मतदान करण्यासाठी कशा प्रकारे आवाहन कराल? मतदारसंघाला मी अशा प्रकारे आवाहन करेन की तुम्ही भावनिक होऊन काही मतं देऊ नका, तर लोकांची चळवळ बघा, ते कितपर्यंत योग्य आहे उमेदवार याची खात्री करा. माझं शिक्षण आज या ठिकाणी 10वीत शिकत असताना कागदोपत्री काम आहे ते पूर्ण मी स्वतः करते आणि प्रत्येक दप्तरात जाऊन मी स्वतः अधिकाऱ्यांशी भांडून आपली कामं करून घेते. तर मला असं वाटतं की कागदोपत्री कामं करण्याची योग्यता माझ्या अंगात आहे आणि तुम्ही जर मतदारसंघाने मला संधी दिली तर कुणाची काय अडचण असेल तर मी नक्कीच सोडवेल आणि माझ्या प्रभाग क्रमांकामध्ये जवळजवळ 4000 मतदान आहे आणि मला आशा वाटते, मी सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी मला भरभरून प्रेम द्यावं आणि माझ्या बॅट या बटनासमोरील चिन्ह दाबून प्रचंड मताने विजय करावा. तर सर्वांच्या
मार्गदर्शनाखाली आम्ही बरीचशी कामं करू शकतो आणि अजूनही अद्याप आपल्या खंडाळ्यात काही अशी घरं आहेत की त्यांची प्रॉपर्टी कार्ड किंवा त्यांच्याकडे सातबारा नाही आहे, तर त्यांची कामं आम्ही नक्कीच करू देऊ. तर मला एकदा ही संधी द्यावी अशी मी आपल्या गावातील मतदाराकडे अशी विनंती करते की मला एक संधी द्यावी. मी कसलाही इमोशन घेऊन इथे आलेली नाही आहे. मी आपल्या लोकांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आलेली आहे. बस एवढी माझी एक विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही नक्कीच मला भरभरून प्रेम द्याल. आणि तुमचंही आज तुम्ही संपादक आहात, मी तुमचं इथे धन्यवाद व्यक्त करते. कारण की संपादक बोलवणे आमच्या गरिबांच्या पॉकेटाला परवडणारं नाही. तुम्ही इथे तळमळीने आलेत त्याबद्दल तुमचंही मी आभार व्यक्त करते. धन्यवाद.